हॅलो सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल। तर आज आहे सुट्टीचा दिवस, तर सगळ्यांचा आरामाचा दिवस असा असतो। सकाळी लेट उठणं, सगळी कामं लेट करणं, नंतर वाटतं की आपला दिवस असाच गेला सगळा कामातच। तर चला आता मी आज काय केलेले, लवकर उठलेले, लवकर म्हणजे नेहमीप्रमाणे 7-7:30 वाजता, आणि टाइमपास न करता उठल्यावर चहा पाणी वगैरे देवपूजा सगळी झाली आणि लगेच स्वयंपाकाला लागले। तर चपात्या करून घेतल्या, नंतर जायचं होतं आम्हाला बाजारात। आले बाबा, आले रे। हा जो ब्लॉग आहे तो मागच्या संडेचा आहे। आता 8-10 दिवस झाले असतील याला, आणि संडेला ना आम्ही बाजारात जातो प्रत्येक संडेला, भाज्या वगैरे सगळ्या घेऊन येतो 8 दिवसाच्या। आणि ऋषी इथे खाली गेला होता यांच्या बरोबर, मला आवाज देत होता मम्मी चल म्हणून, त्याला वाटलं मी येते की नाही। तर आता हा तो गेला, म्हणलं मला जावंच लागणार आहे। आणि इथे रुद्र बघा आज कसं काय व्हिडिओमध्ये आला काय माहिती, नाही तर त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, नाचायला पण लागला। तसा तर तो खूप शांत दिसतो, पण खूप बडबड करतो माझ्याशी घरामध्ये। आणि आता या भाज्या सगळ्या मी फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देते। किती रुपयाचे ते? 20 रुपयाच्या काकडी आहे का ही? केवढ्याचं हे? 30 रुपयाचं। 15 रुपयाचे 2 गाजर आणि 15 रुपयाच्या 2 काकड्या। स्वस्त सगळ्यात 10 रुपयाचं डांगर। वहीचा पेपर पर दे ना टाकायला, वहीचा पेपर सिद्धांत खाली बसून गेली त्याच्यावर। मी खाऊ आणि ते बिस्किट। आणि उन्हाळा असल्यामुळे आता भाज्या खरंच खूप महाग झालेल्या आहेत। तर गाजर आणि काकडी हे दोन्ही अर्धा किलो घेतलं तर जास्त येतं, आणि गाजर अर्धा किलो कोणी खात नाही, म्हणून दोन्ही मिळून अर्धा किलो असं आणलं तर पाव किलो मध्ये बघा 2 गाजर आणि 2 काकड्या आलेल्या आहेत, आणि 10 रुपयाला 1 लिंबू आलेला आहे। तर अशा खूप साऱ्या भाज्या वगैरे घेऊन आलो ना। आज भाजीला पण काही नव्हतं, तर तांदूळचा निसला, तर याला आम्ही तांदूळचा म्हणतो, पण इकडे याला हिरवा माठ म्हणतात। आणि आता पालेभाज्या पण उन्हाळा असल्यामुळे स्वच्छ येतात, छान येतात। तर याला धुतलं आणि तेला मिठातलं करून घेतलं तेल। आणि मुलांना ना दुसरे कोणते पदार्थ आवडू पण पालेभाज्या मात्र आवडीने खातात, तर त्याच्यासाठी आम्हाला बाजारात जावंच लागतं। तर इथे मी तेला मिठात हा तांदूळचा करून घेते, आणि तेला मिठातला ऋषीसाठी काढा आणि रुद्रसाठी तिखट टाकून केला। तर आता हा एवढूसाच होतो बघा, पालेभाज्यांचं हेच असतं, किती जरी आणल्यात त्या थोड्याशाच होतात। तर आता ही कढई वगैरे थंड होऊस तर म्हणलं साईडचा सगळा पसारा उचलून घेते। आता ही कढई थंड होते तोपर्यंत मी दूध गरम करायला ठेवते। आम्ही बाजारात त्यांनी दूध पण घेऊन आलेलो होतो, आणि दूध पण आता जास्त वेळ बाहेर राहिलं तर लगेच खराब होण्याची भीती असते, त्याच्यासाठी आता गरम वगैरे करते। आणि कढई पण आपली तोपर्यंत थंड होते। आता ही एवढीशी भाजी तर काय आम्हाला चौघाला पुरणार नव्हती, तर त्याच्यासाठी ना दुसरं पण मी फळ कट करून ठेवलेलं आहे, लाल फळ। आता त्याची पण भाजी करणार आहे, ती तर काही मुलांना आवडत नाही, म्हणून आता ती आमच्या दोघांसाठी करते। हा जो व्हिडिओ आहे तो ना रुद्रची परीक्षा चालू होती तेव्हाचा आहे। तर ऋषीना त्याची वाटच बघत असतो शाळेतून कधी येईल आणि याच्यासोबत कधी मस्ती करेल। तर आता त्याला चेंज करायला पण देत नाही बघा, मस्ती करतोय, आणि त्याचं शाळेचं सामान कसं घरामध्ये पसरवून टाकले। आणि कधी जर का ऋषी लवकर झोपला तर रुद्रला करमत नाही, सारखा विचारत राहतो मम्मी हा कधी झोपलाय, कधी उठणार आता। आणि हे ना मी एक गल्ला घेऊन आलेली होती बाजारातून, तर त्याला कलर करते। रुद्रचे कलर असतात घरामध्ये पडलेले, आणि मला कलर करायला आवडतं, तर त्याला मी कलर केला। आणि ही भाजी करून घेते लाल भोपळ्याची। तर ही ना भाजी आता मुलांना काय आवडत नाही, आमच्या दोघांसाठीच करणार आहे। तर याच्यामध्ये ना हिरवी मिरची लसूण ठेसून टाकायचा तेलामध्ये, आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, ही भाजी लगेच शिजते। आणि वरतून शेंगदाण्याचा कूट टाकायचा। अशी आपली भाजी पण तयार झाली। चला 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 चला। आम्ही निघालो आहोत बाहेर जाण्यासाठी, गार्डनला घेऊन जातो जरा ऋषीला, त्याला बाहेर खेळायला गार्डनला खूप आवडतं। आणि इथे बघा ट्रेन आली तर कसं ब्रेक मारल्यासारखं पाठीमागे सरकला, समोरून ट्रेन बघत राहिला आहे। इथून कसं ट्रेन पण दिसते, त्याला खेळायला पण भेटतात, त्याला खूप मजा वाटते। आणि ते उंच स्लाइड वरती जायला आवडतं। आणि रुद्र तर काय आमच्या बरोबर येत नाही, आता तो मोठा झालाय आणि त्याला ना आमच्या सोबत चल म्हणलं तरी येत नाही, जबरदस्ती कधीतरी घेऊन जावं लागतं। मुलांचं असंच असतं, मोठं झालं की
त्यांना मुलांबरोबरच खेळायला आवडतं आणि एक लहानपण असतं की कधी एकदा मम्मी पप्पा बाहेर घेऊन जातात. तसं आता ऋषीला बघा कसं बाहेर यायचं असतं आमच्यासोबत, चला चला करतो आणि त्याला चल म्हणलं तरी तो येत नाही. तो मुलांसोबत खालती खेळत बसला आणि आम्ही इकडे याला घेऊन आलो.